आचारी हा बोला ना. आपल्याला स्वयंपाक द्यायचा. स्वयंपाक काय बनवायचं? जास्त काय नाही, शिरा भात काढा कढी. शिरा भात कढी बनवायची का? हा. किती लोकांचं जेवण आहे? जास्त नाही, 50. 50 लोकांचं का? हो. बनवू ना आपण. का बनायचंय? तुम्हाला सवड का आहे? सवड म्हणलं तर उद्या परवा दिवशी आपल्याला सवडच आहे आता हप्ताभर. ठीक आहे, आपली तारीख घेऊन टाका. तारीख घेऊन टाकू ना. मटेरियलची लिस्ट देऊ का मग तुम्हाला? हा द्या ना, काय काय लागन ते आम्हाला आणायला आजच. नाही उद्या देतो ना लिस्ट. उद्या नाही, आज दिलं म्हणजे बाजार आहे आज. काय बोदेगावचा. बर 50 लोकांचे बनवायचे का? हा. तर काय करा तुम्ही माहित आहे का? एक 3.5 किलो तांदूळ आणा. लिहून द्या ना तुम्ही तसं. हा लिहून देतो मी. 3.5 किलो नाही का भात आणा, आणि त्याच्यात आहे ना 3.5 किलो भात आणि 25 किलो बटाटे टाकू आपण त्याच्यात, बरं का? जरा चांगलं बनवू बरं का. 25 किलो बटाटे टाकू. आणि जर तिखट बनवायचा का मध्यमच बनवायचा? ते तिखटच खाणार माणसं राव जरा. काय करा मग, 100 किलो चटणी टाकू त्याच्यात आपण. 100 किलो चटणी आणा. लवंग हरी मिरची ते आहे ना ते 200 किलो आणा. आणि तेलाचा आहे ना मोठा डब्बा आणा, एक 100 लिटरचा आणा डब्बा मोठा. आणि मग मोठा डब्बा आणला का 100 लिटरचा, तर काय करा आणि त्याच्यात शुद्ध पाणी टाकू आपण. त्याच्यात 500 लिटरची एक टाकी आणा, त्याच्यात पाणी टाकायला, बरं का? मग शिऱ्याचं कसं आहे माहिती आहे का? शिरा बी 50 लोकच खाणार आहेत, पण शिऱ्याला आहे ना जास्त लोक खात नाहीत, ते गोड असतं म्हणून, बरं का? तर शिरा काय करू आपण, एक किलो शिरा आणा. 50 लोकांना 1 किलो शिरा बास होईल. आणि 300 किलो साखर आणा त्याच्यात टाकायला, बरं का? 300 किलो साखर. आणि अजून तुम्हाला सांगतो बघा मी, काजू बदाम हे एक टनच आणा डायरेक्ट, बरं का? 1 टन आणलं काजू बदाम. आणि त्याच्यात तूप आणा, चांगलं प्युअर तूप आणा. 2 टन आणा प्युअर तूप, म्हणजे नाही का कसं आहे खायला पण टेस्टिंग लागन आणि पाहुण्याने पण नाही का नाव घ्यायला पाहिजे. 2 टन टाकलं ना आपण त्याच्यात नाही का प्युअर तूप, तर मग लोक बी म्हणते वा तुमचं नाव घेते म्हणून. आणि मग नाव सांगा आचारीने बनिला म्हणून, नाही तर काय पाहुण्याला बिवल्याला चारितान आणि तुम्ही म्हणतान बाबा नाही का आचारी लावला होता मुंबई पुण्याचा, तसं नका सांगू. मग नाव सांगा आणि एकदम फर्स्ट क्लास बनवून देतो मी तुम्हाला, बरं का? बर. आपल्याला ती कढी बी बनायची होती. कढी बनवून कढी मग काय करा, कढीचं 1 लिटर आणा तुम्ही, बरं कढी. 1 लिटर कढी आणा आणि 500चे 2 टाक्या आणा. मग त्या 500चे 2 टाक्यामध्ये 1 किलो कढी टाकून देऊ आपण. मग ते होतं ऍडजस्टमेंट सारं होतं त्याच्यात. वरपू खायची. आणि लई पाहुणे म्हणजे असं म्हणायला लागले काही त्याच्यातच बुडून नाही का, मग पाहुणे लई समजायचं. पाहुणे म्हणले का लईच भारी झाली कढी, लईच भारी झाली कढी, तर आपल्यापाशी 2 500च्या टाक्या भरून ठेवलेल्या असत्या कढीची, आहे का नाही? मग पाहुणे म्हणले त्याच्यातच बुचकाळून आहे ना द्यायचं बाहेर फेकून, जमन ना? मग कुठं आचारी कुठं झाली तुम्ही? मी काही नाही, रात्री झोपलो का तो स्वप्ने बघत असतो मी. ते स्वप्नामध्ये शिकलो मी सारं हे. मी कोणापाशी गेलो नाही, काही नाही. मग स्वतःची कला ही स्वप्न बघलं का मी असं करायचं तसं करायचं, स्वप्नामध्ये सारं मी स्वप्नामध्ये शिकलेलो हे आचारीपणा सारा. मग जा, मग उद्या येऊ आपण करू. येऊ का मग आचारी? हा या तुम्ही 4 वाजता या. 100 क्विंटलची भाजी तयार करून येतोच मी तिकडं. हरणार सगळ्या इकडे कुठे आला तू? काही नाही, इथं बसलो होतो मी. गोळ्या खाल्ल्या मी साऱ्या तिथल्या. अरे तू गोळ्या खाल्ल्या पण तुला तिकडं डॉक्टर सापडायला लागले ना. डॉक्टर कशाला सापडायला लागले? ते लय कडू दावा देतो बाबा मला प्यायला, मला नाही यायचं तिकडं. अरे तुझी मानसिक स्थिती थोडी बिघडलेली आहे, तुला गोळ्या द्यावाच लागल. गप्प आहे, मी आचार्य झालोय आता. गप तू. मामा तुम्ही कुठली? वडाच्या वाडीचे. मी आता नाही का मी आचार्य झालो, याचं काही ऐकू नका तुम्ही. मी आचार्यचे, मी बराबर परफेक्ट नाही का आचार्य आहे ना. पण अरे मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. काय बोलता राव तुम्ही? मग नाही याला तर सौदा दिला, तारीख दिली. अरे पेशंट राहते आमचा. पेशंट आहे? हा 100 क्विंटल. अरे याला हाना लागन बुटानी. नको